स्वामी समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा अशा सद्गुरु रूपाने भूतलावर अवतार धारण केलेले विश्वगुरु म्हणजेच दत्तात्रय। गुरुदेव दत्त, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन आदिशक्तींनी एक रूपाने पृथ्वीवर जणू ब्रह्मच अवतरलं। भयानक ग्रासलेल्या दुःख आणि वेदनांच्या भारानं वाकलेल्या भोळ्या अडाणी जनतेची दुःख दूर करण्यासाठी दत्तगुरूंनी पुढे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वतीच्या रूपात अवतार धारण केला। इसवी सन 1528 मध्ये गाणगापूर तीर्थक्षेत्री कार्य करून नरसिंह सरस्वती श्री शैल्य इथे कर्दळी वनात गुप्त झाले। त्यानंतर बरोबर 300 वर्षांनी चैत्र शुद्ध द्वितीया शके 1017 पंजाबातील छेलीखेडा इथं दत्तगुरूंनी एक पूर्णावतार घेतला। अनेकांच्या मते कर्दळी वनात गुप्त झालेले नरसिंह सरस्वतीच पुन्हा अवतरित झाले। हेच पुढे अक्कलकोट इथे स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध पावले। घाबरू नकोस, आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली होती। आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली होती। महाराज मला माफ करा। पुढील आयुष्यात तुला सुख समृद्धी आणि आरोग्य लाभेल। शिवहर शंकर नमामि, शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी, शंकर शिवशंकर शंभो। दिगंबर स्वामी आपण प्रत्यक्ष माझ्या घरी अगं हे ऐकलंस का? लवकर बाहेर आहे, दिगंबर स्वामी आले। महाराज नमस्कार करते। महाराज दामाजी पंतांच्या समाधीपाशी आपण ध्यानस्थ असतात, तिथं वेळेवर भोजन मिळते की नाही माहित नाही, म्हणून एक विनंती आहे। बोल। या गरीबा घरी भोजन करावे। तू पाहत काय उभी राहिलीस?
लवकर महाराजांसाठी काहीतरी फलाहार आण. अहो इकडे या. अहो मलाही वाटतं बुवांनी आपल्या घरी पोटभर जेवून जावं, पण तुम्हाला आपली परिस्थिती माहितीये ना. आज घरामध्ये काही सुद्धा शिल्लक नाहीये. थोडं तरी नाही हो. माते, मला दुधाची दशमी दिलीस तरी पुरे आहे, बाकी मला काही नाही. अहो बाई, असं म्हणता महाराज? अहो मी आत्ता गवळी वाड्यात जाते आणि दूध घेऊन येते. महाराज तुम्ही बसा, हा मी आलेच. महाराज, घरात गाय आहे, पण ती भाकड आहे. गेली 4 वर्ष दुधाचा एक थेंबही देत नाही. जा घरात जा आणि चरबी घेऊन ये आणि हिचं दूध काढ. मला हिचंच दूध हवंय. पण महाराज, जा म्हणतो ना. माते गायत्री, हा तुझा मालक दरिद्री आहे, त्याला दूध देत जा बरं का. जा दूध काढ. भाकड गाईला दूध आणून दिलं. या दुधाचीच दशमी मला करून आणून दे. हो महाराज, आत्ता घेऊन येते. आजपासून तुमचं दारिद्र्य संपलं. महाराज. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. शिवशंकर शंभो नमः. शंकर शिवशंकर शंभो. कोई हिंदू साधु लगता है. अरे मुझे तो पागल लगता है. वैसे भी अक्कलकोट में पागलों की कमी नहीं. देखना 3 दिन से यहाँ बैठा है, ना कुछ खाया है ना कुछ पिया है. चल इस पागल का थोड़ा मजाक उड़ाते हैं. चल. महाराज चिलिम पियोगे? ये तो सचमुच का अवलिया है. मैंने इन्हें भूखा रखा, बड़ी गलती हो गई. अरे अब क्या करें? अब हम इसे चोलप्पा के पास लेके चलते हैं. वहाँ क्यों? ये हिंदू साधु है, हम मुसलमानों के हाथ का खाना नहीं खाएगा. चलो तुम चलो, मैं आता हूँ. ठीक है महाराज, चलिए. ओम गणपति चोलप्पा. काय है? एक हिंदू साधु है, 2-3 दिन से भूखे हैं, उन्हें थोड़ा खाना. तू थांब तिथंच, त्यांना दे पाठवून. महाराज आइए ना, आइए महाराज, आइए महाराज, आइए.
मिसालदार कहाँ है? मिसालदार कहाँ है? ते बाहेरच थांबले. वहां क्या कर रहा है? अंदर आओ. अरे अंदर आओ. आगे आओ. अरे आगे आओ. बैठो. चोळ्या बस बस. इसे पकड़ो. अरे डरो नहीं, इसे पकड़ो. अरे इसे पकड़ो. मुंह खोलो. अरे मुंह खोलो. अरे आप देख क्या रहे हो? मुझे खिलाओ. अरे मुझे खिलाओ. हम हिंदू मुसलमान में फर्क नहीं करते. समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ए चोळ्या. चोळ्या. ए चोळ्या. स्वामी आपण आलो. स्वामी स्वामी तुमची बायको तिच्या हाताला विंचवानं दंश केला. तुला असह्य वेदना होत आहेत. काहीतरी करा स्वामीजी. हात तुमची भोसडीच्या न आल्या आल्या डोक्याला ताप. नाही स्वामी तसं नाही. घाल त्या हात जोड्यात. हा अगं घाल घाल त्या हातात घाल. बघ अगं बरं वाटेल. स्वामी स्वामी हा बिचारा खूप दिवसापासून पोटशुळानं आजारी आहे. हैराण झालाय. पण तुम्हाला कसं सांगावं त्याला काही धीरच होत नाही. काय रे, आम्ही काय तुझ्या बापाचे नोकर लागतो काय रे? अरे का बाबा या संन्याशाच्या पायाशी येऊन मरतोस? महाराज महाराज आता आम्हाला तुमचाच आधार महाराज. अनाथावर दया करावी महाराज. जा जा बाहेर जा आणि त्या कडुलिंबाचा पाला खा. जा कशी वाटल्या. हात बरा झाला वाटतं. स्वामींची कृपा. महाराज
पाला पर कडू लागतो. अरे मूर्खा, कडुलिंबाचा पाला कडूच लागणार. जा जा त्या दुसऱ्या फांदीचा खाऊन बघ जा. गाई गो, काय झालं? गाई गो, हात दुखायला नाही परत. हात जोड्यात घाल ना. हात कशाला काढते बाय? दुसऱ्या फांदीचा हा पाला एकदम गोड लागायला लागला. साखरेसारखा गोड. काय सांगताय काय? कडुलिंबाला गोड पाला. महाराज, महाराज तुमच्या पाठीने माझी पोटदुखी सुद्धा एकदम गायब झाली महाराज. शिवशंकर शंभो म्हणाले. शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती शंकर शिवशंकर शंभो. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. हे दत्तगुरु, मी आजवर इतकी अनुष्ठानं केली, गुरुचरित्राची पारायण केली, पण मला आपलं प्रत्यक्ष दर्शन या जन्मात तरी घडेल असं वाटत नाही. प्रभू, आपण कोण आहात? प्रभू, आपण कोण आहात या पामाराला ठाऊक नाही आणि ठाऊक असण्याचे कारणही नाही, पण आपण नक्कीच दिव्य आणि साक्षात्कारी पुरुष दिसता. आपण कोण आहात प्रभू? अरे गाढवा, गुरुचरित्राचं पारायण केलंस ना? अहो, अरे कर्दळी वनात गुप्त होताना मी माझ्या शिष्यांना वचन दिलं होतं परत प्रगट होण्याचं. काय? आपण साक्षात नृसिंह सरस्वती? मीच नृसिंह भान, मीच श्रीपाद श्री वल्लभ, मीच माणिक. पत्रे पत्रे तू देवास्य वृक्ष राजाय ते नमः. तुला माझं दर्शन हवं होतं ना? हे मनसोक्त माझं दर्शन स्वामी. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. शिवशंकरांची पिंड जाळली. अनर्थ घडणार होता. स्वामीच्या मनात नक्कीच काय? चमत्कार. स्वामी
चमत्कार झाला स्वामी. शंकराच्या पिंडीला आगीनं काहीही नुकसान पोचलं नाही. उलट ती पूर्वीपेक्षा जास्त झळकून निघाली स्वामी. जा जंग बनो जा, देव तुमचं भलं करो. आता आम्हाला खूप लांब जायचंय स्वामी. खूप उंच जायचंय आम्हाला. बाळ्या बाळ्या, तिथे येऊन तू आमची चाकरी करशील काय रे? नाही किंवा स्वामी, नाही. कसली अशुभाची वार्ता देता की हो स्वामी? नाही स्वामी, नाही नाही स्वामी. वेडा रे वेडा. बाळा उठ उठ बाळा उठ. स्वामी स्वामी, बाहेर तुमची हजारो लोक वाट बघतायत किंवा स्वामी. जेवण देवाचे औषध घेत नाही तुम्ही. शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. स्वामी, ही भारताची फेज आली. हे तरी घ्या म्हणते स्वामी. बोलती तेव्हा पंढरी जय तेव्हा उठणार. बाळा हे बाळा, सुपारी दे बाबा. आमच्यासाठी काय आहात न्याय? भक्ती विकल्प रहित भावने करा. देव खऱ्या भावाचा भुकेला असतो. आळशी माणसाचे तोंडही पाहून प्रत्येकाने सतत परिश्रम करावे. पोटापुरतेच कमवावे. सतत मेहनत करणाऱ्या माणसाच्या पाठीशी परमेश्वर नेहमी उभा राहतो. विद्वत्तेचा टोंबा मिरवण्यापेक्षा प्रत्येकाने आपले अंतःकरण किती स्वच्छ आहे ते तपासावे. शुद्ध अंतःकरणाने परमेश्वराची सेवा करावी. परमेश्वर भक्तीसाठी निष्काम कर्म करावे. गुरुची सेवा करताना लाज बाळगू नये. जो धर्माप्रमाणे वागतो त्याचा शेवटी जय होतो. ज्याच्या दर्शनाने पाप नष्ट होऊन पुण्य लाभते तो साधू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या दुःखासाठी दुसऱ्या कोणाला किंवा प्रारब्धाला दोष देऊ नये. प्रारब्ध भोगूनच भोग संपायचे असतात. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी देहाना इथे नसलो तरी माझा आत्मा इथेच राहणार आहे.
आता वटवृक्षाकडे जायला हवं. बाळप्पा, आता या मठाची व्यवस्था तू करायची. तू घेऊ नको. अनन्याश्चितयन्तु मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. अशा प्रकारे अनेक भक्तांना सन्मार्ग दाखवत त्यांना दुःख वेदनांपासून मुक्त करत स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 या दिवशी आपल्या कार्याची समाप्ती केली. स्वामींनी देहानं जरी समाधी घेतली असली तरी आजही ते भक्तांना दर्शन देतात, त्यांच्या हाकेला ओढ देतात. अक्कलकोटला स्वामींच्या समाधीला दूर दूरचे भक्त आजही भेट देतात. रंजल्या गांजल्या भक्तांना आजही स्वामींचा भरोसा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.